हा 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 आतमध्ये असं असतं बरोबर आहे. टाळू फुटी, डोको फुटी आणि कपाळ फुटी 3 नाव आहे तिला. टाळू फुटी, डोकं फुटी आणि कपाळ फुटी ह्या तिन्हीची नावं असणारी ही जी कवळी पानं आहेत याची जुनी नाही हा, कवळी जी पुढची पानं आहेत या कवळ्या पानांची भाजी करतात. ह्याचा विशेष काय माहिती आहे का? कधी ऐकलंय का कधी ह्या टाळू फुटीचं काय आहे किंवा काय नाही हे बघा तुम्ही. तोपर्यंत सगळ्यांना द्या तिकडे पाठीमागे. कधी खाल्लंय का हे? कधी खाण्यात पण नाही. बघा अजून एकदा. जुनाड मधल्या जुन्या स्त्रीला ज्यांना राहत नाही बाळ आणि पुरुषांमधली पुरुषार्थ शक्ती ज्याची जाते तर त्यांना नवचैतन्य आणण्यासाठी ही बहुगुणी असणारी वनस्पती, प्रचंड जबरदस्त काम करणारी, स्त्री बीजावर आणि पुरुष बीजावरती काम करणारी ही रानभाजी आहे. ही सुद्धा फक्त पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यातच बघायला, ऐकायला आणि पाहायला मिळते, अन्यथा इतर वेळी कुठेही बघायला मिळत नाही. त्यामुळं ज्या काही स्त्रियांना लेट झालेला आहे राहण्यासाठी करण्यासाठी त्यांनी ह्या डिऱ्या आवर्जून चावून सकाळ संध्याकाळ सलग 21 दिवस जर खाल्ल्या गेल्या तर प्रचंड चांगला उपयोग होतो. हा झाला याच्या बाबतीत. तर नॉर्मल व्यक्तींना याचा उपयोग काय? तर डोळ्यांचा तेज वाढण्यासाठी आणि नंबर ज्यांचा वाढलेला आहे त्यांचं कमी होण्यासाठी या टाळूफुटी आणि डोकेफुटीचा उपयोग चांगल्या पद्धतीचा होतो. ह्याचा रस नाकात टाकतात किंवा ह्याचा रस शेळीच्या दुधात किंवा गाईच्या दुधात न घेतात किंवा ह्याची भाजी करून खातात. अशी बहुगुणी असणारी ही सुंदर अशी रानभाजी.